लोकसभा निवडणुकीच्या आधी उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं कळतंय। कारण निलंबनाच्या नंतर काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील हे आता भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे। तर त्यांची मुलगी डॉक्टर केतकी पाटील या सुद्धा भाजपमध्ये जाणार का अशी शक्यता वर्तवली जाते। डॉक्टर उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांवरती कारवाई करण्यात आलेली होती। जळगाव युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांचं सुद्धा काँग्रेस पक्षामधून निलंबन करण्यात आलंय। पाटलांवरती पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। माजी खासदार उल्हास पाटील हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जातात, मात्र त्यांचं निलंबन करण्यात आलंय। त्या निलंबनाच्या कारवाईबद्दल मी खूप व्यथित आहे। ही कारवाई नॅचरल जस्टिसच्या नियमानुसार झालेली नाहीये। काँग्रेस पक्षाच्या करता माझं पूर्ण आयुष्य मी दिलेलं होतं आणि तदनंतर सुद्धा अशी कारवाई होणे मला फार व्यथित करण्यासाठी। आणि याविषयी बोलूया, सचिन गोसावी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, काय अधिकची माहिती आहे? भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती आणि त्यामुळे त्यांचं निलंबन केलं गेलेलं आहे काँग्रेसमधून। निश्चितच आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, त्यामुळे कुठेतरी सर्व पक्षांकडून तयारी सुरू आहे। अशातच जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचा जो महत्त्वाचा चेहरा मानला जात होता माजी खासदार उल्हास पाटील यांचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीतर्फे 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे। त्यासोबतच जे युवक जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेसचे देवेंद्र मराठे आणि डॉक्टर उल्हास पाटील यांच्या पत्नी यांचं देखील काँग्रेस पक्षामधून निलंबन करण्यात आलेलं आहे। कुठेतरी हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे, कारण काँग्रेसची एक मोठी ताकद उल्हास पाटलांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र त्यांच्या ज्या मुलगी आहे डॉक्टर केतकी पाटील या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू असल्यामुळे पक्षविरोधात कारवाई केल्यामुळे कुठेतरी डॉक्टर माजी खासदार आपल्यासोबत अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत। अतुल जी, या निलंबनाच्या कारवाई मागे नेमकी भूमिका तरी काय आहे काँग्रेसची? स्पष्ट आहे, पत्रामध्ये त्यांच्या निलंबनासंदर्भामध्ये त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यावर डिसिप्लिन ऍक्शन घेण्यात आली। बरं, मात्र हा उत्तर महाराष्ट्रामध्ये एक धक्का मानला जातोय, कारण या निलंबनाच्या नंतर आता त्यांचे संपूर्ण कुटुंबीय खरं तर भाजपमध्ये जाण्याची तयारी करतायत अशी सुद्धा बोललं जात आहे। नाही, आता त्यांनी कुठे पण जावं, पण एक मात्र नक्की आहे की काँग्रेस ही काही व्यक्ती सापेक्ष पार्टी नाही। काँग्रेस एक विचार आहे, काँग्रेसचा मानणारा आपला एक वर्ग आहे आणि आता लोक प्रचंड नाराज आहेत भाजपवर। ज्या पद्धतीने शेतकरी असेल, युवक असेल, महागाई आहे, महिला सुरक्षेचा प्रश्न आहे, अनेक लोकांना आता असंही पटायला लागलेलं आहे की या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान अडचणीत आहे। लोक काँग्रेस सोबत आहे, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला काढल्यामुळे धक्का बसला वगैरे वगैरे असं काही नाही आहे। पक्षविरोधी कारवाई आता सहन करून घेण्यात येणार नाही असा एक संदेश सुद्धा इतर लोकांना आहे। अतुलजी, मात्र त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की हा नॅचरल जस्टिस झालेला नाहीये माझ्यासोबत, असं ते म्हणतात। आता बरोबर आहे ना, त्यांनी नॅचरल जस्टिस झाला नाही तर त्यांनी वरच्या ह्याच्यात जावं अपीलमध्ये। बरं, आमची डिसिप्लिनरी कमिटी आहे, त्यांनी अपीलमध्ये जावं। पक्षविरोधी कारवाया केल्या याचे सगळे पुरावे आहेत। बरं, अतुलजी धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी। तर भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अवधूतजी, काँग्रेसमधून ही हकालपट्टी झालेली दिसते आहे। 6 वर्षांसाठीचं हे खरं तर निलंबन आहे उल्हास पाटील यांचं, आणि आता ते भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू आहे। ते काँग्रेसचे नेते आहेत, काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केली आहे। अजूनही ते भारतीय जनता पक्षामध्ये आलेले नाहीयेत किंवा त्या संदर्भाबद्दल माहिती आम्हाला नाही, त्यामुळे यावर उचित भाष्य आणि ऑफिशियल भाष्य करण्याचं मला काही कारण नाही। परंतु एकीकडे काँग्रेसचे शहजादे राहुल ची आसाममधून न्याय यात्रा निघतेय आणि त्या न्याय यात्रेला सुसंगत असा काँग्रेसमधल्या एका जुन्या कार्यकर्त्याला न्याय मिळत आहे, हे कसं विसंगतच वाटतं।
काल एकीकडे अख्ख्या जगामध्ये रामलल्लांच्या मंदिरात सर्व लोक येऊन रामराज्य व्हावं आणि रामराज्यामध्ये जसा न्याय मिळाला, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला, अगदी धोब्यालाही न्याय मिळाला, अशा प्रकारे रामराज्याची काल प्रतिष्ठापना झाल्यानंतर या रामाला आणि राम टेम्पलला, राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसकडनं याहून दुसरी अपेक्षा आपण करूच शकत नाही. मला या निमित्ताने असं वाटतं की काँग्रेस हे बुडतं जहाज नाही, ती एक बुडती होडी आहे आणि या होडीमधला एक बरं. अवधूतजी धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी.